टॉप 9ची सुरुवात करूया। टॉप 9 बातम्या महापालिकांचा महासंग्राम। ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतील पहिली सभा। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी। महानगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 4 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। तर मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि आरपीआय महायुतीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे जाहीरनामा प्रसिद्ध करणार। जाहीरनाम्यात महिला आणि तरुणांसह पायाभूत सुविधांवर फोकस। सूत्रांची माहिती। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधील मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ। मारहाण करणारा व्यक्ती अतुल सावेंचा असल्याचा दानवेंचा दावा। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला। चौधरींच्या घरावर दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या। हल्लेखोरांचा गाडी जाळण्याचाही प्रयत्न। राष्ट्रवादीचा एक स्थानिक नेता स्वतःला एसआरएचा बाप समजतो। एसआरएमधील लोकांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून धमक्या। भाऊ त्यांचा बंदोबस्त करावा लागेल। महेश लांडगेंची अप्रत्यक्षरित्या अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार। काळजी करू नका, इथे कायद्याचं राज्य चालेल। धमकीचं नाही, जी कारवाई करायची ती 16 जानेवारी नंतर करू। मुख्यमंत्री फडणवीसांची महेश लांडगे यांना ग्वाही। महेश लांडगेला मोठं करू नका असं म्हणत होतो, पण अजित पवारांचे काही निर्णय चुकले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली खंत। तर ज्यांना दादांनी घडवलं त्यांनी अशी टीका करायला नको होती। अजित गव्हाणेंची महेश लांडगेंवर टीका। एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडण्याची शक्यता। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एकावेळी एकाच वॉर्डची होणार। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज। आता पाहूया टॉप 9 बातम्या। मनपा निवडणुकींची रणधुमाळी। बिनविरोध नगरसेवक निवडी विरोधात न्यायालयीन चौकशी होणार। हायकोर्टात जनहित याचिका दाखल। लवकरच सुनावणी। बिनविरोध निवडीमुळे मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचं याचिकेत नमूद। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी होणार प्रवेश। दगडू सकपाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं होते नाराज। मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्याचं विजन मांडणार। अभिनेत्री गिरिजा उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार। 100 पेक्षा अधिक ठिकाणी मुलाखत दाखवण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था। नागपुरात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीत हात मिळवणी। जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नाही तिथे ठाकरेंच्या उमेदवाराला समर्थन देणार। जिथे ठाकरेंचे उमेदवार नाही तिथे पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन देणार। जळगाव मनपा निवडणुकीतील प्रभाग 5 मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा। प्रवीण माळी यांचा अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना पाठिंबा। जेव्हा पराभव दिसतो तेव्हा उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असं म्हणतात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। चंद्र आणि सूर्य येतोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची बावनकुळेंचं वक्तव्य। 1 वर्षाचा वनवास अजून बाकी। जालन्याच्या लोकांना शपथविधीसाठी मुंबईत बोलावणार। अर्जुन खोतकर कॅबिनेट मंत्री होणार। अब्दुल सत्तार यांचा जालन्यातील प्रचार सभेत दावा। ज्यांच्यावर गुन्हे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आहे। निवडून आल्यावर हेच लोक गुंडगिरी करणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची महायुतीवर टीका। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये सत्तेसाठी काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन। वरुड नगर परिषदेत निवडून आले होते काँग्रेसचे 2 नगरसेवक।